सर, कुकडी प्रकल्पामधून कालपासून पाणी सोडण्यात आलेलं आहे. 65 जे आपले कोल्हापुरी पद्धतीचे जे बांधारे आहे त्यामध्ये पाणी न सोडण्याचा निर्णय झाला असं समजते. असा काही निर्णय झालेला नाही. बंधाऱ्यामध्ये सुद्धा पाणी सोडलं जाईल. परवाच्या दिवशी जी बैठक झाली त्याच्यामध्ये काही चर्चा झाली होती. हो, ज्या वेळेला कालवा सल्लागार समितीची बैठक झाली माननीय अजितदादांच्या अध्यक्षतेखाली, त्या बैठकीमध्ये या कोको बंधाऱ्यांनासुद्धा पाणी सोडण्याच्या संदर्भात निर्णय घेण्यात आले. या तालुक्याचे आमदार अद्याप देखील त्यांनी भूमिका स्पष्ट केलेली नाही, ते अजूनही तटस्थ आहे असं म्हणतात. काय वाटतं तुम्हाला, ते अजित पवार गटासोबत आहेत की शरद पवार गटासोबत? तर या प्रश्नाचं उत्तर तेच देऊ शकतील. त्यांच्या तटस्थ भूमिकेबाबत आपण काय म्हणणार? नाही, मी काही म्हणणार नाही. त्यांची भूमिका ते योग्य वेळेला स्पष्ट करतात. अमोल कोल्हे हे काही दिवसांपूर्वी खेडमध्ये आले होते. त्यांनी असं बोलताना सांगितलं की माझ्या मार्गामध्ये 2 टोल नाके होते, त्यामुळे मला मतदारसंघामध्ये येता येत नव्हतं. मोहिते पाटील आणि आपण हे आपल्या दोघांवर त्यांचा अप्रत्यक्ष असा निशाणा होता. मला काही तसं वाटत नाही. आता ते कसं त्यांनी स्टेटमेंट केलं असेल मला माहीत नाही, परंतु त्यांना आंबेगाव तालुक्यामध्ये नेहमी त्यांचं स्वागतच केलेलं आहे, त्यामुळं तिथे काही अडथळा नव्हता. आणि बऱ्याच वेळेला त्यांनी स्वतः येऊनसुद्धा वेगवेगळे कार्यक्रम घेतलेले आहेत. धन्यवाद सर.